तुमचा पण ढोकळा असा मार्केटसारखा होत नाही, एकदम स्पंजी असा. आणि ढोकळा तर प्रत्येकाला खायला आवडतो, पण बनवता येत नाही, तो कुठेतरी बिघडतोच. सगळं एक प्रमाण घेऊन असा स्पंजी असा ढोकळा तुम्ही पण बनवा. 1 वाटी पाणी घेतले आणि आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. 1 चमचा मी साखर घेतली आहे आणि 1 चमचा लिंबूसत्व घेतले, 1 माप तेल. सगळे एकजीव करून घ्या, जेणेकरून आपला ढोकळा बिघडणार नाही. आणि मी हळदी टाकलेली नाही आहे त्याच्यामध्ये. थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका आणि पूर्ण सगळं विरघळेपर्यंत हलवून घ्या. त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन हळू थोडं थोडं करून आपल्याला मध्येच टाकून द्यायचं आहे. सगळं एकजीव करून घ्या थोडं थोडं टाकून, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत. शेवटी आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि गॅसवर गरम पाणी करायला ठेवा, उकळी करायला ठेवा. त्यामुळे आपला ढोकळा छान स्पंजी असा होईल. आपल्याला ढोकळा पॅनमध्ये सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा चिटकणार नाही, एकदम स्पंजी असा येईल. छान शेवटी हलवून त्याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा टाकून जास्त हलवून घ्या, जेणेकरून बबल्स राहणार नाहीत. ढोकळा बनवताना पीठ एकदम असं बारीक आणि चाळून घ्या पीठ, जेणेकरून आपला ढोकळा बिघडणार नाही. ढोकळा बनवताना आपल्याला वाफवायच्या टायमाला पाणी थंड ठेवू नका. ढोकळा ठेवताना उकळी आलेलंच पाणी असं असावं. उकळी आल्यावरच ढोकळा आपण शिजवायला ठेवायचा आहे. खायचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर लगेचच पॅनमध्ये टाकून सगळं व्यवस्थित 1-2 वेळेस असं टॅप करा आणि नंतर आपल्याला 10 मिनिटे असं शिजवायला ठेवायचं आहे. आपण आधीच उकळी करून गरम पाणी घेतलेलं आहे. माझ्याकडे इडली पात्रामध्येच ढोकळ्याचं पॅन आलेलं आहे. तुम्ही डब्यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून द्या आणि 10 मिनिटे असं शिजवायला फुल फ्लेम गॅस करून आपल्याला शिजवायचा आहे. तर आपला बघा एकदम छान असा ढोकळा शिजला आहे. चाकू वगैरे कशानं तरी आपण मध्ये बघूया शिजला की नाही ते. बघा छान शिजला आहे, चाकूला बिलकुल लागलेलं नाही आहे. आता आपण काढून घेऊया. पूर्ण ढोकळा असा थंड झाल्यावरच काढा, जेणेकरून ढोकळा आपला बिलकुल मोडणार नाही. मी जरा गरमच काढते कारण तुम्ही थंड झाल्यावर काढा, कारण माझी मुलगी खूप रडते, तिला ढोकळा खायचा आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही जरा थंड झाल्यावरच काढा. हे तुम्हाला असं काळं काळं दिसतंय, असं दुसरं काही नाही, घरच्या हरभऱ्याचं पीठ आहे त्यामुळे तसं दिसतंय. बाहेर रिमझिम असा पाऊस आणि गरमागरम स्पंजी असा ढोकळा आणि चहा, सगळं असं भारीच. ढोकळ्यासाठी आपण तडका तयार करूयात. त्यासाठी 1 माप तेल तापलं की जिरे मोहरी छान तडतडून द्या. नंतर कढीपत्ता, 4-5 मिरच्या मधून कट करून टाकून द्या. छान असं लालसर रंगापर्यंत होईपर्यंत भाजू द्या मिरच्या. छान अशा मिरच्या लाल झाल्यात, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाका, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर घाला. मी नाही टाकली साखर कारण जास्त गोड नाही आवडत. अशी छान खळखळून उकळी येऊ द्या, मग गॅस बंद करा. आणि बघा काय छान असा ढोकळा झालाय, काय सुंदर जाळी पडली आहे, एकदम स्पंजी असा, बिलकुल खायला त्रास नाही होणार, एकदम स्पंजी. किती मऊ झालाय बघा, वाव, एकदम भारी असा ढोकळा झालाय. तर आपण ढोकळ्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या, कारण थंड झाल्यावरच काढा, ज्याने आपल्याला कट करता व्यवस्थित येतं. तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं आवडत असेल तर खोबरं घाला, ओलं कोथिंबीर सगळं टाकून छान. तुम्ही कशासोबत खाता ढोकळा मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या मुलीला तर टोमॅटो सॉस सोबतच आवडतो आणि हिरव्या चटणीसोबतही खूपच छान लागतो. बघा किती, बघू शकता तुम्ही काय स्पंजी झाला ढोकळा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही प्रश्न. हा ढोकळा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी आणि सायंकाळीही असं स्नॅक्स म्हणून खायला एकदम बेस्ट आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सुरेखा स्वाद घरचाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.